गॅलरीत ना म्हणजे दरवाजासमोर छोटीशी अशी रांगोळी काढली आणि उंबऱ्यावर पण काढली. छोटीशी आहे पण सुंदर आहे रांगोळी. रांगोळी काढायला आवडते, पण काय होतं गॅलरी छोटीशी आहे त्यामुळे छोटीशी काढते. आज सुरुवात म्हटलं रांगोळी काढलेली आहे तर दाखवूया. आज सुरुवात इथून केलेली आहे, तर आता आपण घरात जाऊया. चला तर आपण आत जाऊया. आता पाईप काढली ना ती पाण्याची, पाणी लावलेलं, पाणी वगैरे भरलं आहे बघा, हंडा वगैरे भरलेलं दिसत असेल. आणि मुलं वगैरे कॉलेजला गेलीत, नाश्ता झालेला आहे आणि पूजा आणि म्हटलं उंबरा वगैरे पुसून घेऊया आणि मग जेवणाला सुरुवात करूया. त्याच्या आधी पाणी लावलेलं मी कपड्याला, मशीनला लावलेलं, त्यासाठीच ती पाईप काढून ठेवली. सकाळी सकाळी जरा कामाची घाई असते, कारण पाणी त्याच वेळेला येतं. पाणी प्यायचं, भरायचं किंवा कपडे भिजत घालायचे, उंबरा पुसायचा, कचरा, रांगोळी, नाश्ता, जेवण आणि प्रत्येक गृहिणीचं हे असंच चालू असतं. सकाळच्या म्हणाले संध्याकाळी थोडीशी कामं कमी असतात, पण सकाळी थोडीशी कामाची जराशी लिस्ट मोठी असते. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि भात आहे कालचा आणि मी एकटीच खाणार आहे भात, त्यामुळे भात आहे बराचसा, म्हटलं एकटीपुरता भात होतो. तर कुकरला ना मसूर लावली आहे मी आणि थोडीशी लावली आहे, कारण मसुरीची आमटी एकटीपुरतीच करणार. आणि हे आता काय करते सांगते गॅसवर, तर स्टिकर काढते. थोड्याशा वस्तू आणलेल्या, नवीन वस्तू घेतलेल्या ना, तर त्यावर आपण स्टिकर असतात आणि ते स्टीलचे आहेत, ती काही आहे छोटे छोटे प्लेट वगैरे, पळी वगैरे, तर त्यावरचे स्टिकर असे काढते आणि एकदम इझी निघतात स्टिकर असे. अगदी थोडा वेळ धरायचं गॅसच्या ह्याच्यावर, थोडंसं अगदी धरायचं फ्लेमवर, एकदम वर धरायचं आणि लगेच अगदी इझी निघतात. आपलं कुकर लावला आहे तोपर्यंत काढून घेऊया, कारण एकदा तिथं जर राहिलं तिथे राहिलंच आणि एकदा पाणी पडलं की कसं ते चिकटून खूप असल्यासारखं होतं. माझे बरेचसे काही वेळेला भांडी ना तशी होतात, कारण मी घेते वापरायला. पूर्वी कसं म्हणजे वाटीत वगैरे असले किंवा डिशमध्ये असलं की पाणी भरून ठेवायचं आणि ते काढायचं, ते जास्त चिकटून बसायचं. उलट ही ट्रिक ना छान आहे. माझे काही डब्यांना वगैरे ना तसेच स्टिकर आहेत अजूनही, म्हणजे फार पूर्वीचेच स्टिकर ते अजूनही तसेच आहेत. आणि ते काढायला आता गेले ना तर खूप एकदम असे राड झाल्यासारखे झालेले आहेत आणि तो पॅच तेवढाच वेगळा दिसणार असं होणार. त्यामुळे मी काही स्टिकर काढलेलेच नाही आहेत डब्याचे वगैरे. आज हर्षदा बघा लवकर आली आहे. आता माझं कुकर लावून झालं आहे, पीठ मळलेलं आहे, चपातीचं पीठ मळलेलं आहे आणि भाजीची पण तयारी करायची आहे. ही कपडे अशी भिजत घातलेली बघा, ते आता मशीन लावून घेते. आता भिजली असतील बऱ्यापैकी, आता मशीन लावून घेते. मशीन चालू केलं आणि आता म्हटलं पुढची तयारी करूया. तर भाजीसाठी भाजी करणार आहे कांद्याची, त्यासाठी कांदा, टोमॅटो वगैरे घेतला आहे. आणि मग मी कुकर लावला ना, तर कुकरच्या तळ्यात म्हणजे आठवड्यातून एकदा लिंबूची फोड, आपण वापरलेली लिंबूची फोड असते ना, आपण काय पिळून घेतो फक्त, आता पोह्या वगैरे पिळून घेतो ना, तर ती फोड ठेवली तरी चालते. ती साल जी असते त्या सालीने सुद्धा कुकरचा जो तळ असतो तो स्वच्छ निघतो. कारण आपण काय वेळेला कसं करतो, कढईतच लिंबू पिळतो किंवा मुलांना वगैरे घाई असते मग आपण पिळून देतो ना, ते तसेच राहिलेले असतात. त्या साली जरी वापरले ना तरी चालतात. आता मी कांदा आणि टोमॅटो जे होतं ना तो चिरून वगैरे घेतला आणि शेंगदाणे पाहिजे या भाजीला, तर शेंगदाणे म्हटलं त्याच कढईत आधी भाजून घ्यावे. थोडंसं म्हटलं कूट करावं, कारण कूट संपला आहे, कूट करायचं आहे. आधी ठरवलं होतं की एका बाजूला मी शेंगदाणे भाजत ठेवेन आणि मग बाकीची सगळी तयारी करेन. पण आता हर्षदा लवकर आली, मग आता मी लवकर जेवून घेऊ ना, मग आता म्हटलं शेंगदाण्याचं कूट मी नंतर करेन. म्हटलं आता भाजी पुरता तेवढेच थोडेसे शेंगदाणे घेतले आणि तेवढेच कढईत भाजले आणि तेच मी आता म्हणजे मिक्सरला लावले, कुकरला म्हटलं मिक्सरला लावले. भाजीला फोडणी दिली आणि कढई दिसत असेल गॅसवर. खूप छान होते भाजीला बाकीचं काही नसलं, कांदे वगैरे घरात असतात किंवा टोमॅटो घरात असतो, बाकीची काही भाजी नसेल ना त्याच्याला कांद्याची भाजी उत्तम पर्याय, मस्त होते भाजी. आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे वरून घातला ना एकदम टेस्टी, फार छान लागते. आणि आता म्हटलं मसुरीची आमटी करायची आहे, तर मसूर वगैरे उकडून घेतलेली आहे मी. आणि आमटीला जे काय कांदा, लसूण, कोथिंबीर, मिरची जे काय होतं ते म्हटलं चिरून घ्यावा तो आता. आणि थोडासा टोमॅटो पण चिरला, कारण टोमॅटोला भाजीला हवा होता, तर त्यातला अगदीच थोडासा, कारण अगदी मी 1.5 वाटीच आमटी करेन, एकटीपुरतीच आमटी करायची लागलीच तर मुलांना, कारण काही वेळेला कमी असली ना की छान होते आणि मग मुलांना अशा वेळेलाच लागते, म्हणून थोडीशी जास्त करेन. 1.5 वाटी बास होते म्हटलं. कुकर झाला आहे मग अशा, आणि त्याच कुकरमध्ये काय केलं, जो भात होता ना शिळा, मी म्हटलं आता माझ्यापुरता म्हटलं आहे तोच लावला कुकरमध्ये भात, कारण काल संध्याकाळी खातील म्हटलं भात म्हणून लावलेला. पण काल मुलांनी जास्त काही खाल्लाच नाही, बराचसा भात तुम्हाला दिसला असेल. मग एवढं टाकून देणं काही धाडच होत नाही आणि नाहीच टाकणं होत, तर तो खाऊया म्हटलं, गरम करायचा म्हटलं आता आणि खायचा. तर आता आमटीची फोडणी देऊन घेते. जे काही चिरलेलं होतं ते सगळं फोडणी टाकून घेते, म्हणजे कांदा, लसूण वगैरे सगळं फोडणी टाकून घेते. टोमॅटो त्यातच भाजणार, चटणी वगैरे त्यात भाजून, आणि म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी असते ना ती चटणी वगैरे भाजून घेणार आणि मग जी मसूर आहे ती त्यामध्ये ओतून ठेवेन. आता फक्त चपाती करायची शिल्लक आहे, बाकीच सगळं म्हणजे जेवण काही जास्त नव्हतंच. आणि आता कपड्यांची मशीनही होत आलेली आहे,
काय करेन आता, ही आमटीची फोडणी देऊन झाली ना की लगेच मग कपडे टाकून वाळत आणि मगच चपात्या करून घेईन. म्हणजे चपाती झाली की कसं गरम गरम चपाती असली की जेवायला बसता येतं. आता आमटीची फोडणी टाकून झालेली आहे सगळे. आता आमटी ठेवते बारीक गॅसवर एकदम करून ठेवते, बारीक अशी गॅसची फ्लेम करून ठेवते आमटी आणि मग कपडे टाकून येते. आता कपडे टाकून आले आणि आता म्हटलं ती चपाती करून घ्या आणि लगेच जेवायला बसूया. कुकरला फक्त एक चिट्टी देऊन घेतलेली, तो खाली उतरून ठेवलेला आहे तिथे गोट्यावर. आणि भाजीमध्ये ना कूट घातलेला नव्हता, शेंगदाण्याचा कूट जो करून ठेवलेला तो घातलेला नव्हता. तर त्याचा कढई गरम करते भाजी जराशी, त्यामध्ये तो कूट घालून घेते. भाजीमध्ये कूट व्यवस्थित अगदी मिक्स करते आणि थोडा वेळ जर असं गरम करायला हवी, कारण आत्ता कूट घातला आहे ना. भाजी थोडीशी आत्तापुरती आहे आणि संपणारही, भाजी आवडते त्यामुळे संपणार. पण आत्ता अगदी थोडासा पाण्याचा असा शिपका असा मारला, कारण ते कूट वगैरे जरा असं भाजण्यासाठी. नाहीतर अगदी तेल जर असं जास्त घातलं तर त्या तेलात पण होतं. मी तेल जरासं कमी घातलं आहे त्याला आणि पाण्यात जरासं असं आपण शिंतोडा म्हणून तसा मारायचा आणि शेंगदाण्याचं कूट अगदी 2 मिनटासाठी गरम करायचं, छानपैकी गरम होऊन जाते. तर आता चपाती करते आणि कॉलेजमधून आल्यावर मग असं गरम गरम चपाती भाजी मुलंही मग म्हणजे भूक लागते व्यवस्थित. गरम गरम असली कसं एखादी चपाती अर्धी चपाती जास्तच जाते, मग असं होतं. गार झाली की कुणालाही जास्त जात नाही, असं होतं. चपाती होईल तशी म्हणत होते हर्षदला, आले सर जेवून घे. ती म्हटली आपण दोघी पण एकदमच बसूया, कारण प्रणवचं कसं आता दिवसभर कॉलेज चालू झालं. मध्ये सकाळी चालू होतं कॉलेज, पण आता दिवसभराचं चालू झालेलं आहे. आणि तो काही डबा वगैरे नेत नाही, खाऊन गेला ना की आल्यावर तरी खातो. मुलं कॉलेजला गेली की तसं शाळेत असेपर्यंत नेतात डबे, पण कॉलेजला गेल्यावर असंच. आता ही आली तिला म्हणत होती गरम गरम खा, म्हटली दोघी पण तर दोघी आपण एकदम बसूया. आणि मिस्टर गेलेत बाहेर, संध्याकाळच्या जेवणाला असतील म्हणजे रात्रीच्या जेवणाला. म्हणूनच एवढं जरासं मी केलं. आमटी जराशी केली, भाजी जराशी केली, म्हटलं संध्याकाळी काहीतरी वेगळा बेत करावा. प्रणवसाठी पण चपाती आत्ता करून ठेवणार, आला की मग नंतर खाईल. 4:30 दरम्यान 4च्या दरम्यान येतो, पण त्यावेळेला खाईल. आता त्या लवकर आवरेल, हर्षदा लवकर आली आहे कॉलेजमधून आणि आता त्यामुळे मी जेवणाला पण लवकर हे केले, कारण शेंगदाणे वगैरे भाजणार होते, बाकीचं काहीतरी करणार होते. आता ते ठेवले बाजूला, म्हटलं ते नंतर करता येईल आणि जेवणच करूया म्हटलं आधी. तर लवकर आवरल्यामुळे कसं होतं, जरी थोडा विश्रांती घेतली तरी लवकर उठेन. आणि जर म्हणते चिवडा करावा, जर केलाच ना तर शेअर करेन तुमच्याशी. दुपारी कसं स्वतःसाठी जरासा वेळ, स्वतःसाठी म्हणजे काय पेपर वाचणं वगैरे मला आवडतं, त्यामुळे त्यावेळी ते करते. कारण सकाळपासून आपलं चालूच असतं, उठलं की आपलं जे चालू होतं ते दुपारपर्यंत चालूच, आणि पुन्हा संध्याकाळपासून चालू जे होतं ते रात्रीपर्यंत चालू. दुपारच्या वेळेस जरी झोपली नाही ना तरी पेपर वगैरे वाचणं किंवा काहीतरी असं चालू असतं. ती रेसिपी पण मी आणि एकदा शेअर केलेली की बाबा बाहेर विकत बेकरीमध्ये कसा छान कलर असा असतो आणि आपण घरात केलं की कलर इतका असा येत नाही, थोडासा फिक्का कलर असल्यासारखा असतो ना, फिक्कट असा कलर. तर अगदी छान असा लालबुंद कलर येण्यासाठी काय करायचं, मी एकदा शेअर केलेलं आहे. आणि चिवडा करण्याचं आता कारण म्हणजे काय होतं, सकाळी हर्षदा लवकर जाते ना, आणि मग काही वेळेला काय करते डब्यातनं थोडंसं नेल्यासारखं करते, किंवा नाही नेत, किंवा संध्याकाळच्या वेळेला, कारण 4-5च्या दरम्यान मुलांना कसं चहाच्या वेळेला काहीतरी खावंसं वाटतं. कारण प्रणव पण काही वेळेला काय करतो, बाहेर काय खातात, कॉलेजला गेल्यामुळे काय होतं बाहेर काही वेळेला खाणं होतं ना मुलांचं, मग अशा वेळेला काहीतरी चिवडा लाडू घरात असला की कसं ती खातात काहीतरी. मग तो पोहे आणलेले आहेत पण केला नव्हता, त्यामुळे आता करणार आहे. लाडू करून ठेवलेले आहेत, पण लाडू चिवडा असं दोन्ही असले की असं एखादा लाडू खातात थोडासा चिवडा असं खाणं होतं. आणि मी पहिल्यापासूनच घरात थोडंसं काहीतरी असे ना का, घरात काहीतरी केलेलं असतं, विकतचं थोडंसं काहीतरी आणलेलं असलं तरी घरात थोडंसं का असे ना असतंच माझं केलेलं. कोण आलं गेलं म्हणा किंवा मुलांना अशा वेळेला बरं पडतं. तर चपात्या आता झाल्यात, गरम गरम जेवून घेऊ आणि मग लगेच भांडी हे केली, स्वच्छ केली की मग लवकरच आवरले. आता आम्ही जेवून घेतो दोघी पण, आणि नंतर भांडी वगैरे झाली पेपर वगैरे वाचेन आणि मग संध्याकाळी भेटूया आपण आता. तर हे बघा असं मक्याचे जे पोहे असतात ना ते असे तळून तो पोहे चिवडा करते. तर कढीपत्त्याची पानं वगैरे तळून घातले, शेंगदाणे वगैरे, आणि हा असा मसाला. तर ते काय सिक्रेट आहे की बाबा लाल कलर येण्यासाठी, आणि तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन की कसा कलर आलेला आहे माझ्या चिवड्याचा, पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर हा असा मसालाही केलेला आहे आणि हा मसाला सगळा आता त्यावर घालते आणि मग छानपैकी चिवडा तयार. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.